नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शब्दसमूहाबद्दल. एक शब्द 50. 1. देशाची सेवा करणारा देशसेवक. 2. समाजाची सेवा करणारा समाजसेवक. 3. लोकात मान्यता पावलेला लोकमान्य. 4. लोकांचे नेतृत्व करणारा पुढारी नेता. 5. दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी. 6. दुसऱ्याने केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. 7. माकडाचा खेळ करणारा मदारी. 8. सापाचा खेळ करणारा गारुडी. 9. अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी. 10. दुसऱ्यावर अवलंबून नसणारा स्वावलंबी. 11. जादूचे खेळ करणारा जादूगार. 12. दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ. 13. शेती करणारा शेतकरी. 14. मातीचे काम करणारा कुंभार. 15. विमान चालविणारा वैमानिक. 16. मोजता येत नाही असे अमाप. 17. देशविरोधी कारवाया करणारा देशद्रोही. 18. युद्धभूमीवर पराक्रम करणारी पराक्रमी स्त्री वीरांगना. 19. पाहणारे लोक प्रेक्षक. 20. दानधर्म करणारा दानशूर. 21. देवाचे अस्तित्व न मानणारा नास्तिक. 22. दरवर्षाने प्रसिद्ध होणारे वार्षिक. 23. पाण्यात राहणारे जलचर. 24. बरेच आयुष्य असणारा दीर्घायुषी. 25. मनातील इच्छिलेल्या सर्व वस्तू देणारी गाय कामधेनू. 26. ज्याला मर्यादा नाही असा अमर्याद. 27. इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष. 28. ज्याला कुणीही शत्रू नाही असा अजातशत्रू. 29. ज्याला कुणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य. 30. जिला पती आहे अशी सौभाग्यवती. 31. घोडे बांधण्याची जागा पागा. 32. देवाचे अस्तित्व मानणारा आस्तिक. 33. हरणासारखे डोळे असणारी स्त्री मृगनयना. 34. मोजकेच खाणारा मितहारी. 35. भाषण ऐकणारा श्रोता. 36. ज्याला कधीही मरण नाही असा अमर. 37. वाचनाची सोय असलेली जागा वाचनालय. 38. देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप. 39. राज्यातील लोक प्रजाजन रयत प्रजा. 40. श्रेष्ठ किंवा महान ऋषी महर्षी. 41. सिनेमाच्या कथा लिहिणारा पटकथालेखक. 42. जेथे जन्म झाला ती भूमी जन्मभूमी. 43. सतत उद्योग करणारा दीर्घोद्योगी. 44. लाखो रुपयांचा धनी लखोपती. 45. इंद्राची स्वर्गातील बाग नंदनवन. 46. लिहिता वाचता येणारा साक्षर. 47. स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी. 48. व्याख्यान देणारा व्याख्याता. 49. डोळ्यांचे दान नेत्रदान. 50. खूप पाऊस पडणे अतिवृष्टी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद.